नमस्कार, मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये. मित्रांनो, तुम्ही आजच्या विषयाचं टायटल बघतच असेल. आदित्य तटकरे महिला व बाल कल्याण मंत्रींसह 9 मंत्री 31 जानेवारी 2024 रोजी अपात्र होतील का? मित्रांनो, अशा पद्धतीचा व्हिडिओ मी का बनवतोय? आपल्याला सर्वांना माहिती आहे की 30 ऑक्टोबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गट यांनी ज्या त्यांच्या पक्षातील बंडखोर आमदारांनी बंडखोरी केलेली आहे त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी याचिका टाकलेली आहेत आणि त्या संदर्भात सुनावण्या ह्या गेले कित्येक वर्ष काही महिने चालू आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आपण ठाकरे गटावरच्या याचिकेवर आपण बोलणार नाही आहोत, कारण की ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाने 31 डिसेंबरपर्यंत अध्यक्ष नार्वेकर यांनी त्यांच्या अपात्रतेसंदर्भात जे काही निर्णय आहेत ते घ्यावे अशा पद्धतीचा सल्ला दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर 31 जानेवारी 2024 रोजी म्हणजे बरोबर 1 महिन्याच्या नंतर राष्ट्रवादीचे जे काही 9 मंत्री आहेत आणि उर्वरित काही आमदार असतील अशा पद्धतीच्या ज्या शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्षाकडून ज्या याचिका ते दाखल केलेल्या आहेत त्याच्यावर 31 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टाने अध्यक्ष नार्वेकर यांना सांगितलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की 2 जुलै 2023 रोजी अजित पवारसह काही आमदार हे शिंदे सरकार आणि भाजप सरकारमध्ये गेले आणि त्याच्यामधील 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच्यामध्ये अजित पवार हे अर्थ व नियोजन मंत्री झाले, धनंजय मुंडे कृषी मंत्री झाले, दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री झाले, छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री झाले, आदित्य तटकरे महिला व बाल कल्याण मंत्री झाल्या, अनिल पाटील मदत व पुनर्वसन मंत्री झाले, हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री झाले, संजय बनसोडे क्रीडा मंत्री झाले, धर्मराव आत्राम अन्न व औषध प्रशासन मंत्री झाले. तर मित्रांनो, आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की हे जे 9 मंत्री झालेले आहेत त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलेलं होतं की हे जे काही मंत्री किंवा आमदार असतील ज्यांनी शरद पवार यांचे राष्ट्रवादी पक्ष सोडून बंडखोरी करून अजित पवार यांच्यासोबत गेले, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी आम्ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सांगितलेलं आहे. तर त्या गोष्टीला जवळजवळ मित्रांनो 6 महिन्याचा कार्यकाल गेलेला होता आणि अजूनपर्यंत त्याच्यावर अपात्रतेच्या संदर्भात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही निर्णय दिलेला नव्हता. त्याच्यामुळे मित्रांनो हा निर्णय आपल्याला अपेक्षित होता आणि त्या दृष्टिकोनातून 30 ऑक्टोबर 2023 रोजी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान ही याचिका समोर आली आणि समोर आल्याच्या नंतर त्यांनी सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडियाने चंद्रचूड सिंह यांनी आपल्याला माहिती आहे 31 जानेवारीपर्यंत कार्यकाल दिलेला आहे. तर अशा पद्धतीमध्ये जर ठाकरे गटाचे 31 डिसेंबर पूर्वी आमदार अपात्र झाले, 31 डिसेंबरला आमदार अपात्र झाले, तर निश्चितच मित्रांनो हा याचा फटका राष्ट्रवादीचे हे उर्वरित मंत्री आहेत आणि बाकीचे जे आमदार आहेत ज्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने अपात्रतेची मागणी केलेली आहे त्यांच्यासाठी धोक्याची घंटा असेल. आणि जर ते राष्ट्रवादीचे आमदार अपात्र झाले तर त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत आदित्य तटकरे जे सध्याच्या विद्यमान सरकारमध्ये महिला व बाल कल्याण मंत्री आहेत, त्यासुद्धा अपात्र होतील आणि त्याचा सर्वात मोठा फटका हा तटकरे कुटुंबियांना बसेल असं मला वाटतं. मित्रांनो, आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की 2022 मध्ये माझं असं वैयक्तिक मत आहे की अजित पवार हे सध्याच्या सरकारमध्ये भाजप आणि शिंदे सरकारमध्ये का गेले असावे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 2022 मध्ये एकनाथ शिंदेसह उर्वरित 39 आमदार यांनी बंडखोरी केली आणि आम्ही शिवसेना आहोत अशा पद्धतीचा दावा त्यांनी शिवसेनेवर ठोकला आणि त्याच्यानंतर कालांतराने
त्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या, निवडणूक आयोगाकडे गेल्या आणि अचानक एक दिवस निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे खरे दावेदार आहेत आणि त्यांना चिन्ह आणि नाव या दोन्ही गोष्टी देऊन टाकल्या. आणि त्याच्यानंतर ही जी काही अपात्रतेची जी टाकती तलवार शिंदेंसह 16 आमदार आणि बाकीचे उर्वरित 39 आमदार होते, यांच्या अपात्रतेच्या कारवाईला जवळजवळ 1 वर्षापेक्षा अधिक काल गेल्याच्या नंतर अजित पवार यांना असं वाटलं असेल की शिंदे यांनी बंडखोरी केली, त्यांना बाळासाहेबांची शिवसेना जी होती ओरिजिनल शिवसेना त्याच्यावर त्यांनी दावेदारी ठोकली. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना ते शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह दिलं. तसंच जर आपण उर्वरित जर जास्तीत जास्त आमदार आपल्यासोबत नेले आणि शरद पवार यांच्या राष्ट्रपतीवर दावा ठोकला तर आपल्याला सुद्धा शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उर्वरित जे काही अपात्रतेच्या कारवाई वगैरे ते करतील त्या गोष्टीला वेळ जाईल. आणि वेळ गेल्याच्या नंतर आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की अशा पद्धतीचे जे काही याचिका ज्या असतात अपात्रतेच्या वगैरे, त्या याचिका फक्त जो विधानसभेचा 5 वर्षाचा कार्यकाळ असतो 2019 ते 24 याच्यापर्यंतच त्या मर्यादित असतात. जर काय त्याच्यामध्ये निर्णय झाले नाही तर त्या विड्रॉ होतात आणि समोरचे जे काही बंडखोरी जे केलेले आमदार असतात किंवा ज्या पक्षांतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यासाठी याचिका झालेल्या असतात त्या तिथं पूर्णपणे बाद होतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं अजित पवार यांना वाटलं असेल, त्याच्यामुळं त्यांनी तो पाऊल उचलला असेल आणि 2 जुलै 2023 रोजी काही आमदारांसह ते ह्या सरकारमध्ये सामील झाले. काहींनी त्याच्यामध्ये मंत्रिपदाची शपथसुद्धा घेतली. परंतु यांच्या सर्वांच्या आनंदावर विरजन जर कोणी टाकलं असेल तर ते सुप्रीम कोर्ट यांनी टाकलेलं आहे. सुप्रीम कोर्ट यांनी वारंवार ठाकरे गटाच्या अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकर उशीर करत आहेत. याच्यावर त्यांच्या राहुल नार्वेकर यांच्या कामावर ताशेरे ओढलेले होते. आता सुद्धा आपण बघतो की राहुल नार्वेकर यांना 30 तारखेला सुधारित वेळापत्रक ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्याच्या संदर्भात देण्यात आलेलं होतं. त्यावेळेला 30 ऑक्टोबर रोजी त्यांनी 4 महिन्याचा कार्यकाल मागितला, 29 फेब्रुवारीपर्यंत वेळ मागितला, नको ती कारणे पुढे केली आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला भरपूर वेळ आम्ही दिलेला आहे, तुम्हाला फक्त 31 डिसेंबरपर्यंत आम्ही वेळ देत आहोत आणि 31 डिसेंबरच्या आतमध्ये ह्या ज्या काही सगळ्या पिटिशन्स आहेत 6 पिटिशन्स त्या उरकून टाका. उर्वरित 39 आमदार असतील, 16 आमदार असतील आणि लवकरात लवकर निर्णय घ्या. आणि ठाकरे गटाचे जे वकील आहेत कपिल सिब्बल यावेळेला त्यांनी सांगितलं की जर 31 डिसेंबरपर्यंत राहुल नार्वेकर यांनी जर काही निर्णय दिला नाही तर आम्ही काय करायचं. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जर यांनी 31 डिसेंबर 2023 पर्यंत निर्णय दिला नाही तर तुम्ही पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये या, आपण त्याच्यावर काय ते निर्णय घेऊ. म्हणजे मित्रांनो, जवळजवळ आता अशा पद्धतीने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्याय निवाडा करण्याची तारीख ही ठरलेली आहे. ते ठाकरे गटाचे आमदार अपात्र करो किंवा शिंदे गटाचे आमदार अपात्र करो. आपल्याला माहिती आहे की ठाकरे गटाचा जो काही व्हीप आहे सुनील प्रभू यांना अधिकृत सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे आणि शिंदे गटाचे जे व्हीप होते भरत गोगावले यांना त्यांनी अनधिकृत असे सांगितलेले होते. त्याच्यामुळे आता खऱ्या अर्थाने राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रश्न पडलेला आहे की जरी शिवसेना ही निवडणूक आयोगाने शिंदेना दिली असली तरीसुद्धा याच्या अगोदर जे काही प्रकरण घडलं आहे त्या शिवसेनेमध्ये जे प्रतोद होते त्यांनी ह्या सर्व 16 आमदारासह 29 आमदार बाद करण्याच्या पक्षविरोधात कारवाई केल्यामुळे याचिका टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर सुनील प्रभू हे ओरिजिनल तिथे प्रतोद आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचाच जर का व्हीप जर मान्य करावा लागला राहुल नार्वेकर यांना तर राहुल नार्वेकर यांना 39 शिंदे गटाचे 39 आमदार बाद करावे लागतील. आणि जर त्यांनी ठाकरे गटाचे आमदार बाद केले तर पुन्हा एकदा ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये जाईल आणि सुप्रीम कोर्ट तिथे या 39 आमदारांना बाद करेल. आणि जर हे आमदार सुप्रीम कोर्टाने बाद केले तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये 1 महिन्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे जे काही आमदार असतील अजूनपर्यंत ज्या आमदारांवर शरद पवारच्या राष्ट्रवादीने अध्यक्षांना कारवाई करा अशा पद्धतीचे जे काही नावं दिलेली असतील ते सुद्धा अपात्र होतील. आता मित्रांनो, अशा पद्धतीचा हा व्हिडिओ तुमच्यासमोर मला बनवावा असं मला वाटलं, कारण की सगळेजण ठाकरे गट
16 आमदार अपात्र याच्यावर बोलत होते, परंतु अजित पवार गट हा 31 जानेवारीपर्यंत त्यांना फक्त 30 वर्षापेक्षा 30 दिवसाचा कार्यकाल दिलेला आहे. याच्यावर कुठंही विश्लेषण झालं नव्हतं. म्हणून ही गोष्ट तुमच्यापर्यंत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मांडावी असं मला वाटलं. त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकालामध्ये आदिती तटकरे यांच्या अडचणी वाढणार आहेत आणि आदिती तटकरे जर का सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जर बाद झाल्या तर येणाऱ्या कार्यकालामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे त्या बाद झाल्यामुळे निवडणूक आयोगाचे जे काही निकष आहेत ते येणाऱ्या कार्यकालामध्ये त्या मंत्री असल्याकारणाने येणाऱ्या कार्यकालामध्ये 2024मध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि निवड पक्षांतर्गत विरोधी कारवाईमुळे बाद झालेले आमदार याच्या संदर्भात परिशिष्ट 10 मध्ये निवडणूक आयोगाचे जे काही निर्णय असतात त्याच्यामुळं त्या निर्णयांचा काय प्रभाव आदिती तटकरे यांच्या 2024च्या विधानसभेमध्ये पडू शकतो हे आपल्याला येणारा कालच मित्रांनो सांगेल. मला जास्त काही सांगायची आवश्यकता वाटत नाही. इथेच थांबतो. जर कामावलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.